नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ. आज आपण मासिक पाळीबद्दल स्वामी समर्थांचे विचार पाहणार आहोत. हा विषय अनेकदा गैरसमज, अंधश्रद्धा आणि चुकीच्या परंपरांनी वेढलेला असतो. पण स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आपल्या वेगळ्या आणि सत्य प्रकाश दाखवतं. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या विचारांनी तुमचं आयुष्य कल्याणकारी होईल. शरीर हेच मंदिर. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, मानव शरीर हेच एक मंदिर आहे. देव शोधायचा असेल तर बाहेर शोधण्याआधी आपल्या शरीरात आणि आत्म्यात शोधावा. म्हणून स्त्रीच्या शरीराला निसर्गानं दिलेलं मासिक पाळी ही पवित्र प्रक्रिया आहे. ती कुठलाही दोष नाही, ती निसर्गाची देणगी आहे. यातून जीवनाची निर्मिती शक्य होते. पाळी म्हणजे अपवित्रता नाही. आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी पाळीचे अपवित्रता असं मानलं जातं. स्वयंपाक करू नये, देवघरात जाऊ नये, अंगावर हात लावू नये असे अनेक नियम लावले जातात. पण स्वामी समर्थ सांगतात, निसर्गाने दिलेली प्रक्रिया अपवित्र कशी असेल? ज्या स्त्रीच्या गर्भाशयातून जीवन येतं तिचं शरीर अपवित्र कसं ठरेल? हा केवळ आत्मविश्वास आहे. स्त्री म्हणजे शक्ती. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग अपवित्र आहे. स्त्रीचा सन्मान. स्वामी समर्थांचा उपदेश आहे की स्त्रीचा सन्मान करावा. तिच्या श्रमाचं, त्यागाचं आणि वेदनाचं मूल्य जाणावं. मासिक पाळीच्या दिवसात तिला विश्रांती द्यावी. तिला कमीपणाने बघू नये, उलट सहकार्य करावं. स्वामी म्हणतात, जिथे स्त्रीला सन्मान मिळतो तिथं देवही निवास करतो. मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. मासिक पाळी ही फक्त शारीरिक क्रिया नाही, ती मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. कारण या दिवसात स्त्रीचं मन जास्त संवेदनशील, जास्त शक्तिशाली होतं. स्वामी म्हणतात, या काळात तिचा आदर करा, तिच्या भावना समजून घ्या, तिला सकारात्मक वातावरण द्या. हे केल्याने घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते. अंधश्रद्धा तोडण्याचा संदेश. स्वामी समर्थ हे नेहमीच अंधश्रद्धेविरुद्ध बोलले. त्यांच्या विचारात खरी भक्ती म्हणजे मानवतेची सेवा, सत्याचं पालन आणि निसर्गमायाचा सन्मान. म्हणूनच त्यांनी सांगितलं की स्त्रीला पाळीच्या काळात बाजूला काढणं हा भक्तीचा मार्ग नाही. खरी भक्ती म्हणजे तिची काळजी घेणं, तिला मान देणं. मंडळी, आज स्वामी समर्थांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. मासिक पाळी ही पवित्र प्रक्रिया आहे. स्त्रीचा सन्मान करणे हे धर्म आहे. अंधश्रद्धा बाजूला ठेवून विज्ञान आणि अध्यात्म याचं संतुलन राखावं. हा विचार फक्त स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला उन्नतीकडे नेतो. शेवटी एकच, जिथे स्त्रीला मान मिळतो तिथेच खरी भक्ती फुलते आणि आयुष्य कल्याणकारी होतं. श्री स्वामी समर्थ.